केशवराज तकडे माजी देवदास राज्याचे वसंत दगडे सर, डॉक्टर जे शाह सर, डॉक्टर जोगळेकर सर व डॉक्टर देशमुख सर, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर तसेच डॉक्टर्स, मित्रपरिवार, नातेवाईक, माझ्या रुग्ण परिवारातील सर्व माता भगिनींनो, आपल्या सर्वांना मनपूर्वक नमस्कार. सर्वांच्या आशीर्वादाने आज आपल्या धनंजय हॉस्पिटल या मॅटर्निटी होमच्या नवीन वास्तूच्या उद्घाटनाचा हा आनंदाचा क्षण आहे. या नवीन वास्तूमध्ये रुग्णांना सुरक्षित, आधुनिक, स्वच्छ आणि आपुलकीची आरोग्य सेवा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. या हॉस्पिटलमध्ये गर्भवती मातांच्या नियमित तपासणीपासून ते प्रसूतीपर्यंतच्या सर्व आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. येथे सुसज्ज प्रसूती कक्ष, अद्ययावत ऑपरेशन थिएटर, सोनोग्राफी, प्रसूतीपूर्व प्रसूतीनंतरच्या रुग्णासाठी स्वतंत्र सुविधा, गर्भसंस्कार केंद्र, स्वच्छ व आरामदायी रूम्स यांची सोय केलेली आहे. ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपिक सर्जरी, ॲडव्हान्स इन्फर्टिलिटी ट्रीटमेंट, गर्भावस्थेतील प्रत्येक टप्प्यानंतर योग्य मार्गदर्शन, 100% नैसर्गिक प्रसूती होण्यावर भर, अतिजोखमीच्या डिलिव्हरी ही आमची वैशिष्ट्ये आहेत. या सर्व सुविधांच्या माध्यमातून सुरक्षित मातृत्व, निरोगी बाळ आणि समाधानाचा रुग्ण परिवार हेच आमचं ध्येय आहे. शेवटी एवढेच म्हणेल ही वास्तू मोठी होण्यापेक्षा या वास्तूतून मिळणारी सेवा मोठी व्हावी. इमारत उंच होण्यापेक्षा रुग्णाचा आमच्यावर विश्वास अधिक उंच व्हावा. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद असेच कायम आमच्या सोबत राहू देत. आपण सर्वजण या आनंदाच्या सोहळ्यास उपस्थित राहून आमचा आनंद द्विगुणित केला त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. जय हिंद, जय भारत. या हॉस्पिटल या स्त्रीरोग हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या निमित्तानं हॉस्पिटलच्या कार्यक्रमाचे उद्घाटक राज्याचे कृषी मंत्री, इंदापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय दत्तामामा भरणे, सिनियर गायनेकोलॉजिस्ट जे शाह सर, देशमुख सर, दगडे सर, ही चालती बोलती विद्यापीठ आहेत आमच्या क्षेत्रातली. आमच्या IMAच्या लेडीज विंगचे चेअरमन कल्पना खाडे मॅडम, डॉक्टर खाडे सर, IMAचे सेक्रेटरी डॉक्टर वनवे सर, मंचावर उपस्थित सर्वच पदाधिकारी, सर्व मान्यवर, अनिलांना पवार, बाळासाहेब ढवळे, सागरबाबा मिसाळ, नरुडे साहेब, दीपक भाऊ जाधव, अजिंक्य वाघ, बिसे साहेब, उमेशजी मकरे आणि सर्वच उपस्थित मान्यवर आणि समोर उपस्थित असलेले सर्व दायगोडे आणि तोरवे परिवार, प्रेम करणारे सर्व पाहुणे मंडळी, आप्तेष्ट, उपस्थित महिला भगिनी आणि पत्रकार मित्र. आज विशेष आनंदाचा दिवस आहे की या धनंजय हॉस्पिटलचं उद्घाटन होत आहे. तर इंडियन मेडिकल असोसिएशन आणि इंदापूर तालुक्यातील सर्व डॉक्टरांच्या वतीनं मी धनंजय हॉस्पिटलला पुढील रुग्णसेवेच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. धनंजय मी खरं तर आरोग्य हे धन आहे, आरोग्यम धनसंपदा असं म्हणतात आणि व्याधींवर जय मिळवून किंवा विजय मिळवून आरोग्य प्राप्त करून देण्याचं काम नक्कीच दायगुडे आणि तोरवे मॅडम, डॉक्टर सचिन तोरवे आणि दीपाली तोरवे दायगुडे नक्कीच करतील. येणाऱ्या माता भगिनींना एक चांगल्या प्रकारची सुविधा, दर्जेदार सुविधा आणि मायेची ऊब त्यांच्या सेवेच्या माध्यमातून नक्कीच मिळेल. आणि एक IMAचा अध्यक्ष म्हणून जी काही सहकार्य आमच्याकडून लागेल ते आम्ही कायमच त्यांना करत राहू. पुन्हा एकदा त्यांना या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. आजच्या धनंजय हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी आपल्या इंदापूर तालुक्याचे लाडके आमदार दत्तात्रय मामा भरणे, मंचावर उपस्थित सर्व वैद्यकीय क्षेत्रातील प्रतिष्ठित डॉक्टर आणि उपस्थित सर्व मित्रपरिवार, मी प्रथमतः डॉक्टरांना धनंजय हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी शुभेच्छा देतो आणि त्यांना पुढील वाटचालीची शुभेच्छा देतो की त्यांच्या हातून देशाची, समाजाची, इंदापूर शहरातील, तालुक्यातील लोकांची सेवा करू. एवढंच मी बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. आयोजकांनी आम्हाला बोलवलं, मान सन्मान दिला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. बंधू आणि भगिनींनो, डॉक्टर सचिन तोरवे यांच्या आणि दीपालीताई यांच्या धनंजय हॉस्पिटलच्या
या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या IIMचे अध्यक्ष डॉक्टर ठोंबरे साहेब, आपल्या नगरीचे उपनगराध्यक्ष बाळासाहेबजी ढवळे, जिल्हा परिषदेचे सदस्य दीपक जाधव, दुसरे जिल्हा परिषद सदस्य सागर मिसाळ, पंचायत समिती सदस्य दिलीपराव भिसे, आपले नगरसेवक अनिल अण्णा पवार, उमेश मकरे आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले डॉक्टर संजय देशमुख सर, बारामतीहून उपस्थित असलेले डॉक्टर जे शहा, वालचंदनगरहून उपस्थित असलेले डॉक्टर दगडे सर, उपस्थित नाना नरोटे, समाज सरपंच साहेबराव चोपडे, विष्णू मार्कड सर, पोपटराव शिंदे, अजिंक्य वाघ, दीपक डोंबाळे, कैलास तोंडे, उत्तम दायगुडे, काशीनाथ दायगुडे, पप्पू तोरवे, विलास तोरवे, डॉक्टर मिसेस अँड मिस्टर मिलिंद खाडे, डॉक्टर कल्पनाताई खाडे, डॉक्टर अतुल वनवे, डॉक्टर निखिल धापटे, डॉक्टर खंदारे सर, अर्जुन नरोटे, डॉक्टर विकास पवार, डॉक्टर खबाले सर, डॉक्टर सुहास तात्पुते सर, बारामतीहून उपस्थित असलेले मार्केट कमिटीचे माजी चेअरमन श्री विठ्ठलराव देवकाते, आमचे केतूरून आलेले आमचे केतूरचे पाहुणे पाटील साहेब, मज्ञ वकील, आता मी सगळ्यांची नावं घेत नाही, देवकर साहेब समोर सगळेच दिसत आहेत, आणि उपस्थित सर्वच डॉक्टर, वैद्यकीय क्षेत्रातले सगळे उपस्थित, सर्व दायगुडे आणि तोरवे यांचे सगळे नातेवाईक, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, आज एक निश्चित प्रकारे तोरवे कुटुंबाला आणि दायगुडे कुटुंबाला एक आनंद असेल की आमच्या मुलांनी मुलीनं हे हॉस्पिटल इंदापूरमध्ये उभा केलं, रुग्णांची सेवा देण्याकरता उभा केलं, आणि निश्चित प्रकारे या दोघांनीही एक चांगल्या प्रकारची सेवा डॉक्टर सचिन तोरवे आणि डॉक्टर आपल्या दीपालीताई या दोघांच्या माध्यमातून निश्चित प्रकारे भविष्य काळामध्ये आपल्या सर्व इंदापूरकरांना मिळेल ही आपण सर्वजण अपेक्षा करूया. खरं तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे की डॉक्टर सचिन तोरवे असतील किंवा सगळेच त्यांचं कुटुंब असेल, अत्यंत खडतर परिस्थितीनंतर डॉक्टर होतात आणि डॉक्टर झाल्यानंतर स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून आपल्या भागामध्ये एक चांगल्या प्रकारची सेवा देण्याचा प्रयत्न त्यांनी केल्यामुळे आज ही चांगली एक वास्तू हे दोघांनी उभा केलेली आहे, आणि या वास्तूच्या माध्यमातून निश्चित प्रकारे भविष्य काळामध्ये आपल्या सर्वांना लांब कुठं जायची गरज भासणार नाही, आणि इथंच आपल्याला आपल्या माझ्या महिला भगिनींना एक चांगल्या प्रकारची ट्रीटमेंट, चांगल्या प्रकारचा उपचार या दवाखान्यामधनं, या हॉस्पिटलमधनं होईल, आणि माझ्या महिला भगिनींना त्रास न कमी होता त्यांची प्रसूती भविष्यामध्ये होईल ही आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो. आज इंदापूरमधले सगळे डॉक्टर इथं हजर आहेत, इथं सगळे आमचे नगरपालिका, जिल्हा परिषद सगळे प्रतिनिधी हजर आहेत. बंधूंनो, मी तुम्हाला सांगतो की आपल्या सर्वांना माहिती आहे की आपलं इंदापूर शहर, पूर्वीचं इंदापूर शहर आणि आत्ताचं इंदापूर शहरामध्ये आपल्या सगळ्यांना बदल दिसतोय. हे बदल दिसतोय म्हणण्यापेक्षा मी डॉक्टर देशमुख साहेब आपल्या सगळ्यात इथं सिनियर आहेत, पहिलं इंदापूर, आणि डॉक्टर साहेब आत्ताच्या इंदापूरमध्ये निश्चित प्रकारे बदल हा झालेला आहे. आणि इंदापूरचं भविष्यामध्ये मी तुम्हाला हे पण सांगतो की इंदापूर, आमचे पिंगळे भाऊसाहेब पण इथं हजर आहेत, इंदापूर दिवसेंदिवस हे इंदापूर वाढणार आहे, शहरीकरण वाढणार आहे, इथली लोकसंख्या ही वाढणार आहे, त्यामुळे निश्चित प्रकारे इथं आरोग्याची पण सेवा लोकांना चांगल्या प्रकारे देणं गरजेचं आहे. पिण्याच्या पाण्याची असेल, रस्ते, ड्रेनेज किंवा बाकीची इतर सुविधा माझ्या इंदापूरमध्ये कसे देता येईल
हा देण्याचा प्रयत्न आपण सर्वजण करतोय. बायपास बाळा इथं पलीकडेच होतो ना, बायपास इथं पलीकडेच बायपास होतोय आणि बायपास होण्यापेक्षा इथं समोर कितूरचे पाटील इथं समोर बसलेले दिसत आहेत. कितूरच्या पाटलांना आता कुठंतरी लांब इकडं टेंभोर्णी करमाळा लांब येऊन इकडं 80 किलोमीटर जायची गरज नाही, कारण का इथं आपल्याला शिरसोडीचा हा पूल होतोय आणि शिरसोडीचा पूल झाल्यानंतर मी तुम्हाला आज सांगतो खाडे मॅडम, तुम्ही त्या ह्याच्यावर आरोग्याच्या त्या ह्याच्यामध्ये तुम्ही या इंदापूरचं मार्केट, तुम्हाला इंदापूर हे शहर हे आता जे आहे त्याच्यापेक्षा 2-3-4 वर्षामध्ये तुम्हाला हे शहर इथं तात्पट इथलं नागरीकरण तुम्हाला या शहराचं वाढलेलं दिसेल आणि त्यामुळे निश्चित प्रकारे इथं खूप बदल होतोय. आणि गंमत आता इथं पलीकडे मध्यवकील कोपऱ्यात बसलेत. मध्यवकील आपलं गाव चांडगाव, आपल्या चांडगाव गावात आपल्याला पलीकडे पाहुण्यांकडे जायचं असेल आता पोमनवाडीला. कुठं? चांडगाव पोमनवाडी. चांदगाव कोमनवाडीच्या पुलाचं टेंडर झालं आणि त्याची कालच मुदत संपली, त्यामुळे ते काम लवकर आपण सुरू करतोय. ह्यातनं डॉक्टर लोकांना मी सगळ्या बंधूंना हे सांगतो की ह्यातनं काय होणार आहे मी लोकांना लक्षात येत नाही. ह्यातनं खरंच इंदापूर तालुक्याचं चित्र हे तुम्हा सगळ्यांना बदललेलं दिसेल. इथं सगळे हॉटेल, तुम्ही जे जे व्यवसाय करतील, माझा चर्मकार समाजाचा एखादा कारागीर असेल आणि तो त्याचा चप्पलाचा खेळाचा व्यवसाय असेल, त्याचाही व्यवसाय इथनं पुढे किराणा सगळं भविष्यामध्ये इंदापूर हे तुम्हाला वाढलेलं दिसणार आहे. त्यामुळे निश्चित प्रकारे मला एकच सगळ्यांना सांगायचंय, इतर व्यावसायिकांनी पण चांगल्या प्रकारची सेवा ही माझ्या तिथल्या येणाऱ्या ग्राहकाला द्या. इतर सोलापूर जिल्ह्यातलं कोणी असेल त्याला मदत करा, सहकार्य करा. डॉक्टरांना पण मला सांगायचंय की चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा करा. इंदापूरला तुम्हाला ताण हा भविष्यामध्ये पडणार आहे. त्यामुळे तुम्ही अजून असे हॉस्पिटल कुठेही वाढलं, तुम्हाला अजूनही भविष्यामध्ये हे कोणा शेजारी कोणा चाललंय डॉक्टर आहेत ना, त्या डॉक्टरांचं देवे डॉक्टर. त्यामुळे ते सांगतो की तुम्ही अजून कितीही करा, त्यामुळे बाकीच्या गोष्टीमध्ये तुम्हाला निश्चित प्रकारे त्या बाबतीमध्ये होणार आहे. आणि सगळे डॉक्टर मंडळी इथं हजर आहेत. मी तुम्हाला सांगतो की शेवटी तुम्ही एवढं चांगलं हॉस्पिटल, तुमच्या डोक्याला त्रास असतो, एक चांगल्या प्रकारचं क्रीडा संकुल आपण करतोय. कदाचित 2 दिवसामध्ये त्याची टेंडरची नोटीस इंदापूरची तिथे लागल. तिथं चांगल्या प्रकारचा स्विमिंग टँक पण आपण तिथं स्विमिंग टँक पासून तिथं चांगल्या प्रकारच्या खेळाच्या सुविधा, तुम्हाला बॅडमिंटन हॉल, लॉंग टेनिस, टेबल टेनिस, तुम्हाला जे काय करता शेवटी मला माहिती आहे की ही गरज डॉक्टरांना जास्त असते. सकाळी डॉक्टर जर चांगल्या प्रकारचा फ्रेश असला तर त्याची चांगलं, त्यामुळं तेही आपण क्रीडा संकुलाचं काम हे मला वाटतं एक 2-3 दिवसात कदाचित आज पण आली असेल, ती पण त्याचं टेंडर नोटीस येते. त्यामुळे निश्चित प्रकारे अजिबात इंदापूरकरांनो काळजी करू नका. डॉक्टर तर तुम्हाला सेवा देतीलच, पण एक तालुक्याचा आमदार म्हणून, तुमचा प्रतिनिधी म्हणून तुमच्या सगळ्यांची काळजी घेणं, तुम्हाला लोकांना सगळ्यांना सहकार्य करणं, तुम्हा लोकांना मदत करणं, शेवटी आमदार म्हणून माझी ती भूमिका असते आणि ती भूमिका मी निश्चित प्रकारे भविष्यामध्ये पार पाडणार आहे. त्यामुळे काळजी करू नका. इंदापूर शहर अजूनही दिवसेंदिवस वाढेल. डॉक्टरांना मला एकच सांगायचंय की चांगल्या प्रकारे रुग्णांना सेवा तर आपण तुम्ही देता, आणि शेवटी कुठलाही रुग्ण किंवा कुठलाही पेशंट हा आपल्याकडे आनंदाने ऍडमिट होत नाही किंवा आपल्याकडे आनंदाने त्याला कुठला तरी एक प्रकारचा त्याला एक त्यामुळे त्याला कुठल्याही प्रकारचा कुठेतरी आजार असतो. त्यामुळं या आजाराला तुम्ही करण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी निश्चित प्रकारे या प्रतीक या, त्यामुळं आपण सगळ्यांनी चांगल्या प्रकारची सेवा द्या. इथं सगळी जुनी मला बरं वाटतं की इंदापूरच्या जे आपलं डॉक्टरांचं जे हे आहे IMA आहे, त्यामध्ये मला वाटतं कुठल्याही प्रकारची डॉक्टर खाडेसाहेब मला माहित नाही, पण कुठली गटबाजी तुमच्यामध्ये कुठल्याही साहेब, वलवे साहेब आणि इथं सगळे आमचे ज्युनियर डॉक्टर दिसतात बघा. म्हणजे एखाद्या डॉक्टरांचं एक चांगल्या प्रकारचं ओपनिंग आहे आणि या डॉक्टरांच्या याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. आणि हे सगळ्या सिनियर लोकांना त्यांनी वर बसवलं ठोबळे साहेब, आणि हे सगळे डॉक्टर खाली उभा राहिले. हाच मोठापणा असतो, हीच विनम्र असती, हीच लोकांना एकमेकाला मदत असती. खरंच असे डॉक्टर मी बारामतीला पण चांगले कुठे डॉक्टर साहेब, पण इंदापूरचे पण डॉक्टर आमचे इंदापूरचे पण वेगळे. त्यामुळे खूप चांगल्या कार्यक्रमाला डॉक्टर तोरवे साहेबांनी आपल्याला इथं बोलवलंय. मी त्यांना एवढंच सांगितलं की इथं असणाऱ्या तुमच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून हजारो गरोदर माता आणि त्यांच्या बाळांना
चांगले उपचार भविष्यामध्ये मिळावेत, त्यांना चांगल्या त्या कुटुंबाला एक चांगल्या प्रकारचा आधार तुमच्या दोघांच्या माध्यमातून निश्चित प्रकारे मिळावा आणि संपूर्ण परिसराला आरोग्याची नवी दिशा मिळो हीच खरं तर मनापासून शुभेच्छा देत असताना आमची डॉक्टर ताई मला वाटतं धायगुडे यांची आणि त्यामुळं आणि तोरे डॉक्टर इकडे समोर मी सहज बारीक बघतोय नातं भूतं सगळं वडिलांचं सगळं आज सगळेजण इथं हजर आहेत आणि शेवटी खरं मी नेहमी म्हणतो की हाच खरा तर आपल्याला आनंद आहे. आमची रावताई पण दिसती मला वाटतं आज इथं, त्यामुळं आज सगळेच इथं आहेत. तर ती आणि मी वर्गात होतो पण मुद्दाम तिचं नाव घेतलं, त्यामुळं आज इथं सगळे हजर आहेत. त्यामुळे खूप चांगला कार्यक्रम तिथं आपण सगळ्यांनी इथं बोलवलं, आम्हा सगळ्यांना बोलवलं, आमच्या सगळ्यांचा सन्मान केला, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि मी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मामा. भरभरून असं आपण शुभेच्छा दिलेल्या आहेत. यानंतर भारतीय जनता पार्टीचं इंदापूर तालुक्याचं नेतृत्व लोकनेते माननीय श्री डॉक्टर सचिन तोरवे यांच्या धनंजय हॉस्पिटलच्या या मॅटर्निटी व सर्जिकल होमच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगानं व्यासपीठावर उपस्थित असलेले या राज्याचे कृषीमंत्री मान्य दत्तमामा भरणे, व्यासपीठावर उपस्थित सर्वच वैद्यकीय व्यवसायातील सर्व मान्यवर, उपस्थित डॉक्टर तोरवे यांचे सर्व नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रमंडळी आणि सन्माननीय नागरिक बंधू आणि भगिनींनो, इंदापूर शहर हा परिसर वाढत चाललेला आहे आणि शहर जसं वाढतं आहे इथलं नागरिकीकरण वाढतं आहे आणि या शहरीकरणाबरोबर नागरीकरण वाढत असताना शिक्षणाच्या माध्यमातून अनेक सुविधा उपलब्ध होत आहेत आणि यामधून या असलेल्या प्रत्येकाच्याच शिक्षणामुळं या ठिकाणी एक अवेअरनेस ज्याला आपण म्हणतो हेल्थ अवेअरनेस, हा हेल्थ अवेअरनेस सुद्धा वाढतो आहे आणि या हेल्थ अवेअरनेसचा भाग म्हणून इंदापूर शहरामध्ये अनेक स्पेशालिस्ट लोक आताच्या या काळामध्ये नवीन मुलं विशेषतः हे शिकून आमच्याच भागातल्या परिसरातल्या शेतकऱ्यांची मुलं आहेत आणि ही या परिसरामध्ये एक नवीन स्पेशालिटी घेऊन या ठिकाणी येतात. पूर्वीच्या काळात फॅमिली डॉक्टर ही कन्सेप्ट होती, आता ती फॅमिली डॉक्टरची कन्सेप्ट बदलत प्रत्येक विषयामध्ये स्पेशालिस्ट अशी एक कन्सेप्ट नवीन पुढे आलेली आहे. या माध्यमातून आज हे धनंजय हॉस्पिटल डॉक्टर तोरवे आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांच्या सुविध पत्नी आणि ते दोघेही जण या ठिकाणी चालू करतायत. एक सेवेचं उत्तम दालन म्हणून हे धनंजय हॉस्पिटल या इंदापूरच्या परिसरामध्ये नावलौकिक मिळवेल, उत्तम पद्धतीची सेवा रुग्णांना देईल अशा पद्धतीचा आशावाद आणि शुभेच्छा व्यक्त करत मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर, जे शाह सर, देशमुख सर, खाडे मॅडम, इतर उपस्थित डॉक्टर वर्ग, माझे सहकारी, मित्र परिवार, नातेवाईक आणि माझ्या हॉस्पिटलवर विश्वास ठेवणारे सर्व रुग्ण, मायबाप व सर्व शुभेच्छिक बंधू भगिनींनो, आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा, समाधानाचा आणि भावनिक आहे. माझ्या स्वप्नातील या मॅटर्निटी हॉस्पिटलच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आपण सर्वांनी आपला अमूल्य वेळ देऊन उपस्थित राहिलात याबद्दल मी आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मानते आहे. विशेष करून माझा मोठा भाऊ इंजिनियर आबासाहेब धायगुडे आणि उत्तम धायगुडे यांनी माझ्या या स्वप्नात सिंहाचा वाटा उचलला आहे. त्यासाठी मी त्या दोघांची कायम ऋणी राहील. माझे सर्व रुग्ण व त्यांचे नातेवाईक, सहकारी डॉक्टर, धनंजय हॉस्पिटल स्टाफ तसेच येथील सर्व शेजारी यांचे मी विशेष आभार मानते. या हॉस्पिटलच्या उभारणीमध्ये प्रत्यक्षपणे मदत करणारे आर्किटेक्ट, इंजिनियर, कामगार, तांत्रिक कर्मचाऱ्यांचे तसेच विविध सेवा देणाऱ्या सर्व व्यक्तींचे मी मनपूर्वक आभार मानते. शेवटची पण महत्वाची माझी दोन्ही मुलं प्रियांश आणि मृदुल यांचे मी खूप आभार मानते. त्यांचीही मला खूप साथ दिली. आज या शुभप्रसंगी आम्ही एक संकल्प करू. या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या प्रत्येक आईला सुरक्षिततेची भावना, प्रत्येक कुटुंबाला विश्वास आणि प्रत्येक नवजात बाळाला प्रेमाने स्वागत मिळावे यासाठी आम्ही दोघेही सदैव प्रगतशील राहू. आपण आमच्यावर ठेवलेला विश्वास हीच आमची सर्वात मोठी ताकद आहे. याच विश्वासाच्या बळावर आज आपण आपल्या जुन्या हॉस्पिटलमधून नवीन हॉस्पिटलमध्ये स्थलांतर करत आहोत. हा विश्वास कायम राखण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे आणि समर्पणाने सेवा करण्याचा प्रयत्न करू. या शुभप्रसंगी मी माझ्या पतींचे विशेष कौतुक करते.
तर त्यांचे आभार मानते व कौतुक करते. तुमच्या मेहनतीला आज एवढे मोठे फळ मिळाले आहे. तुम्ही यशाची उंच उंच शिखरे अशीच चढत राहा. शेवटी या आनंदाच्या क्षणी माझ्यासोबत उभे राहिलेल्या प्रत्येक व्यक्तीचे मी मनपूर्वक आभार मानते. आपली उपस्थिती, आपले आशीर्वाद आणि शुभेच्छा ह्याच आमच्यासाठी सर्वात मोठी भेट आहे. धन्यवाद. धन्यवाद.